नमस्कार मित्रांनो. जसं की मागच्या सेशन मध्ये म्हटलं होतं की आपण काय म्हणतो स्ट्रॅटेजीवर आपण सेशन घेणार होतो, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं मला असं वाटतं की एमपीएससी मध्ये खूप मुलांना काही डाऊट्स असतात. ते जर क्लिअर झाले सर्वांचे तर ते तयारी चांगली होऊ शकते. म्हणून आपण ते आज घेऊन येत आहोत. मी काही असे सिमिलर डाऊट्स काढले जे प्रत्येक मुलांना जेव्हा एमपीएससी तयारीला येतात तेव्हा त्यांना हे म्हणजे पडतात. म्हणून आज आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. लास्ट पर्यंत नक्की व्हिडिओ पहा, कारण की मे बी होऊ शकते यामधला तुमचा पण कोणता ना कोणता एक डाऊट असेल जे की आज माझ्याद्वारे तुम्हाला ते पूर्ण होऊ शकते. ठीक आहे, तर चला पहिल्या डाऊट पासून सुरुवात करूयात. आज आपण पहिला डाऊट, मोस्टली सिमिलर मुलांचा सर्वात पहिला हा डाऊट असतो की एमपीएससी सुरू करण्याची चांगली वेळ कोणती असते. चांगली वेळ म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर या 12वी नंतर खूप मुलं हेच विचार करतात की कधी सुरुवात करायची. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही, मी 12वी पासूनच जर एमपीएससीचा अभ्यास करायला पाहिजे, तर मला असं वाटते की हे एकदम चुकीची स्ट्रॅटेजी आहे. 12वी नंतर करा, कारण की 12वी पण खूप महत्वाची आहे. आधी तो अभ्यास करा, त्याच्यानंतर एमपीएससी जर सुरुवात करा, हे तुमच्यासाठी खूप अतिउत्तम राहील. ठीक आहे, एक थोडस एक्सप्लेनेशन करतो म्हटलं याला. तर तुम्ही जर याला ग्रॅज्युएशन पासून सुरू केलं, तर सपोज तुम्ही फर्स्ट इयरला आहे. फर्स्ट इयरला पहिले तुम्ही एनसीईआरटी वाचल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही एक वर्ष ते वाचायचं. त्याच्यानंतर पहिले तो सिलेबस महत्वाचा आहे. सिलेबस पाहणे पहिले, त्याच्यानंतर पीवायक्यू पाहणे, त्याच्यानंतर एनसीईआरटी पाहणे. हे सगळं तुम्ही स्टेप बाय स्टेप जर केलं तर ग्रॅज्युएशन नंतर सुरुवात केलं तर तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत या लास्ट इयर मध्ये तुम्ही अपियर होऊन जाता आणि तुमचा अभ्यास चांगला होता तर 1-2 वर्षात तुम्ही आरामात क्रॅक करू शकता. ठीक आहे, दुसरा सर्वांचा एक कॉमन डाऊट असतो, एमपीएससी प्रिलिम साठी रोज किती तास अभ्यास करणे गरजेचं आहे. आता मुलं तर 12-12 तास अभ्यास करतात असे मानतात, पण असं गरजेचं नाहीच आहे की 12 तास अभ्यास करणेवालाच मुलगा लागलेला आहे. मला तर खूप सारे लोक आहे की मी 12 तास अभ्यास करत आहे. मग 12 तास अभ्यास करून तू लागत नाही म्हणजे तू अभ्यास करत काय. पॉइंट आहे ना की तुम्ही 12 तास अभ्यास करताय, 12 तास तू वाचत काय. म्हणून एमपीएससी मध्ये अभ्यास किती वेळ करताय हे महत्वाचं नाही आहे, किती फोकसनी करताय. फोकस तुमचा किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मोस्टली लोक अभ्यास करता म्हणून सांगतात, लायब्ररी जातात, पुस्तक काढतात, बसतात, त्याच्यानंतर 1 तासानंतर चाय प्यायला जाणार, फ्रेंड सोबत बोलणार, त्या फालतू गोष्टी आहेत. अभ्यास 6 तास रेग्युलर जर तुम्ही केले आणि डिसिप्लिनने जर केले तर तुम्ही आरामात ही क्रॅक करू शकता. पण 12 तास करण्याची काही आवश्यकता नाहीये. 6 ते 8 तास रोज डेडिकेट होऊन जर केलं तर ते कामाचं आहे, नाहीतर काहीच कामाचं नाही. म्हणून किती तास अभ्यास करण्यापेक्षा कसा अभ्यास करताय तुम्ही, किती फोकस न करताय, हे खूप महत्वाचं आहे. तिसरं आहे एनसीईआरटी वाचणं. एनसीईआरटी म्हणजे नेमकं असं म्हणूयात की आपण ज्या एक्झामची तयारी करत आहोत त्याचे काही एक म्हणजे एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितलेलं काही थेरीज आहेत की राज्यव्यवस्था म्हणजे काय, इकॉनॉमिक्स मध्ये काय, अर्थव्यवस्था म्हणजे काय. आपण हे काय म्हणते 8वी 9वी 10वी शिकलेलो आहे, पण परत एकदा शिकलं तर आपलंही थोडस ज्ञान वाढते, कारण की तेव्हा काय वाटतंय तुम्हालाही माहित असेल आता. म्हणून एनसीईआरटी वाचणं म्हणजे आपला जो बेस आहे तो स्ट्रॉंग करणं. जर बेसच वीक असेल तर बिल्डिंग कशी काय ताट उभी राहू शकते. म्हणून बेस जर आपला मजबूत राहिला, पण हे प्रत्येकासाठी लागू होत नाही. जे नवीन सुरुवात करत आहेत हे त्यांच्यासाठी आहे, पण ज्यांनी ऑलरेडी सुरुवात करत आहे, जे 2-3 वर्ष झालेले आहेत, अभ्यास करतच आहे कंटिन्यू, त्यांचा 1-2 मार्कांनी जात आहे, अशा विद्यार्थ्यांना एनसीईआरटीची काही वाचण्याची गरज नाही, त्यांच्या ऑलरेडी त्यांनी खूप काही केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणत्या विषयाच्या वाचायचं हे पण एक असतं. मोस्टली तर अर्थव्यवस्था, ठीक आहे, काय म्हणूयात पुन्हा राज्यशास्त्र आहे, ह्या ज्या गोष्टी, हिस्ट्री म्हणूयात पुन्हा, हिस्ट्री पण खूप महत्वाचं आहे. ह्या गोष्टी थोड्याशा म्हणजे याचं जर एनसीईआरटी जर तुम्ही वाचलं तर हे तुम्हाला स्टँडर्ड बुक आणि हे जर मिक्स करून या काय म्हणते कनेक्ट करून जर वाचलं तर खूप चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर खूप लोकांचं असं असते की विषयाला आठवण कसं ठेवायचं, या ट्रिक्स काय आहेत त्याच्या. मला असं वाटतं की कोणी ट्रिक जर तुम्हाला सांगितलं तर ते आठवण होत नाही कधी.
तुम्हाला स्वतःच्या क्रिएट करता आल्या पाहिजे. जसं पॉलिटीमध्ये तुम्ही एखादी वाचताय, सपोज तुम्हाला आर्टिकल्स आहेत, कलमे आहेत, कलम जर तुम्हाला करायचे तुम्हाला माहित आहे ना, बघा संविधानात 396-97 जे पण आपल्या तेवढ्या साऱ्या कलमा आहेत, हे तेवढ्या तुम्ही पाठ करणार आहेत का? अजिबातच नाही ना. पण महत्वाच्या कोणत्या, हे तर करू शकतो आपण. ठीक आहे, अधिकाराच्या कलमा ह्या करू शकतो. त्याच्यानंतर राज्यपालाच्या कलमा ह्या करू शकतो. उच्च न्यायालय, सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या या कलमा आपण पाहू शकतो. ह्या मेन कलम असतात. याला तुम्ही एका बुक मध्ये लिहा, त्याला रोज सकाळी उठल्या लगेच एकदा वाचा, रात्री झोपताना वाचा, असंच करून आठवतात रे. पण ट्रिक्स बनवा, त्याच्यावर काही सोप्या ट्रिक्स बनतात. तुम्ही जेवढा अभ्यासात गुंतत जाल ना, तेवढं तुम्हाला याच्यावर बनवता पण येतील ट्रिक्स आणि तुम्हाला आठवण पण होत जाईल. ठीक आहे. गणितात कमी वेळेत जास्त मार्क कसे मिळवायचे. गणित हा सब्जेक्ट असा आहे की जिथं प्रॅक्टिस नाही तर गणित काहीच करू शकत, म्हणजे तुम्ही काहीच करू शकत. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हे जो थॉट आहे ना, हा अगदी उत्तम लागतो गणिताला खास करून. जेवढी तुमची प्रॅक्टिस तेवढे गणितात मार्क जास्त. आणि मी याच्या अगोदर सिरीज चालवलं होतं की एमपीएससी मध्ये या राज्याचे आपल्याकडे ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये कोणते टॉपिक्स महत्वाचे आहे, तसंच मी गणिताचं पण सांगितलेलं आहे, तर ते तुमच्या कामात खूप उपयोगात पडेल. ते एकदा बघून घ्या. याच्यात तुम्हाला वेळ पण वाचेल आणि हे टॉपिक जर कम्प्लीट केले तुम्ही तर गणितात तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतील. तसंच मी पॉलिटीचं पण दिलं आहे आणि इतर विषयाचं सुद्धा दिलेलं आहे, तर एकदा बघून घ्या. ठीक आहे. करंट अफेअर्स खूप महत्वाचा. कमीत कमी जरी म्हटलं तरी 1 वर्षाचा करंट अफेअर कमीत कमी पाहिजे, आठवण राहिलंच पाहिजे, ते राहिलाच पाहिजे. आता म्हणाल करंट अफेअर्स दररोज वेगवेगळे येत असतात, दररोजचं करणं महत्वाचं नाहीये. मंथली जे येतं, युट्यूबवर जा, तुम्हाला लाखो भेटतील करंट अफेअर्सचे क्लासेस, खूप चांगले चांगले टीचर शिकवतात. मंथली जे येतात ना त्याची नोट्स काढा. हार्डली 2 तास लागतात नोट्स काढायला. आम्ही केलेल्या गोष्टी मला माहिती आहे चांगल्या पाहिजे म्हणून सांगताय. त्याच्याने तुमचं करंट अफेअर्सवर जरी 15 प्रश्न येत असतील ना, त्याच्यातून कमीत कमी 10 तरी तुमचे आरामात सॉल्व्ह होतात. काही तर डायरेक्टली विषयाला कनेक्ट असतात, म्हणजे भूगोलशी रिलेटेड असतात, अर्थशास्त्राशी रिलेटेड असतात. काही जर काय म्हणते न्यायालयाने जर काही कलम मध्ये जर दुरुस्त केले असतील तर त्याच्या रिलेटेड असतात. म्हणजे करंट अफेअर्स मोस्टली जर सब्जेक्टशी ज्या रिलेटेड असतात हे खास करून पाहायचे, त्याच्यावर भर द्यायचं, कारण की त्याच्यावर प्रश्न आहे विचारतो. ठीक आहे. असे करंट अफेअर्स कराल तर कामाचे. कोणतेही करंट म्हटलं तर खूप सारं बुक आहे, लंब 400 पेजेसचं बुक बनतं करंट अफेअर्स, तेवढं वाचत बसणार आहेत का? आणि वाचणार कधी ना, आठवण ठेवणार नाही, तुमची एक रीडिंग होणार नाही त्याच्याने. तेवढं करंट अफेअर्स आहे. म्हणून करंट अफेअर्सही करताना कोणतं करायचं आहे हे महत्वाचं आहे. तुम्हाला हेच माहित नाही, फक्त करंट अफेअर्स म्हणून नाव तुम्ही करता. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचा पॉइंट माझ्या तरी मते, कोणतीही एक्झाम जर क्रॅक करायची असेल आणि जर तुम्ही त्याचे प्रिव्हायक्यू जर बघितलं नसेल, शब्द कठोर आहे पण तुमचे ना हो पाएगा. जर तुम्ही त्याचे प्रिव्हायक्यू बघत नसलात आणि जर त्याला अनालिसिस फक्त बघितल्यानं होत नाही, कोणतीच गोष्ट अनालिसिस करून जर तुम्ही त्याचं आन्सर काढत नसाल या त्याच्यावर अनालिसिस करून छान आपले नोट्स बनवत असाल, तर तुम्ही आज तुम्हाला जर 2 वर्ष घासत असणार तुम्ही पेपरमध्ये, येणाऱ्या पुढचे 10 वर्ष जरी घासले तरी तुमचे प्रिलिम सुद्धा निघणार नाही. म्हणून पीवायक्यू अनालिसिस खूप महत्वाचं आहे. हे जर नसेल तर तुम्ही विसरून जा की तुम्हाला एक्झाम कोणती द्यायची आहे, तुम्ही पास होणार आहे. म्हणून पीवायक्यू पाहणं खूप महत्वाचं आहे. खास करून पॉलिटी झालं, इझी सब्जेक्ट आहे. पॉलिटी झालं, इकॉनॉमिक झालं, याच्यावर कधी कधी काय म्हणते ते आपले जे पीवायक्यू प्रश्नाचे जे ऑप्शन असतात, त्या ऑप्शनवर कधी कधी क्वेश्चन बनतो. हे कधी गौर केलं का? कारण की आपण डीप अभ्यास करतच नाही ना कधी, आपल्याला कसं माहित राहणार आहे. म्हणून पीवायक्यू बघणं खूप महत्वाचं असते, त्याचं अनालिसिस करणं खूप महत्वाचं असते. 8वं एक नॉर्मल डाऊट असतो सर्वांचा की टेस्ट सिरीज लावणं गरजेचं आहे का? माझ्या मते तर हो.
टेस्ट सिरीज याच्यासाठी नका लावू की तुम्हाला मार्क खूप पडताय या तुम्हाला किती मार्क बघता हे जसं. टेस्ट सिरीज त्यासाठी राहतच नाही. टेस्ट सिरीज असते की तुम्ही टाइम मॅनेजमेंट कसा करताय. मी याच्यावर पण एक सेशन घेणारच आहे. मी एक क्लास घेईल याच्यावर टाइम मॅनेजमेंट कसा करायचा एक्झाम मध्ये. ठीक आहे. टेस्ट सिरीज लावण्याचा अर्थच हा आहे की आपल्याला टाइम मॅनेजमेंट आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पेपरमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आणि अफेक्ट करणारा काय म्हणते हेच एक आहे की टाइम मॅनेजमेंट हेच नाही कोणाला. म्हणून टाइम मॅनेजमेंट टेस्ट सिरीजने तुम्ही किती पाण्यात आहे हे कळते. पण हे भिण्यासारखी नाहीये. त्याच्यावरून आपल्याला अभ्यास किती आपल्याला कोणते टॉपिक्स आणखी करायला पाहिजे हे त्याच्यासाठी दिलं आहे. ना की आपण किती खाली आहोत आपण दुसरे किती वर आहे हे पाहण्यासाठी अजिबात नाहीये. आपल्यात किती क्षमता आहे हे पाहण्यासाठी टाइम मॅनेजमेंट होते म्हणून लावल्या पाहिजे. मग हे सुरुवातीपासूनच लावलं पाहिजे का तर अजिबात नाही. जेव्हा तुमचे प्रत्येक सब्जेक्टचे एक एक रीडिंग जरी होईल त्याच्यानंतर लावलेलं बेटर. तेव्हा जाऊन तुम्हाला हे उपयोगात पडणार. नाहीतर तुम्ही आजच अभ्यास करत नाहीये तर डायरेक्ट जाऊन टेस्ट सिरीज लावलं काय येणार माती काहीच नाही. मग पुन्हा तुमचं काय म्हणते धैर्य खचून जाणार. मला तर पेपरमध्ये मार्क येत नाहीये 3, 4, 10 मार्क येत आहे कसं होणार. म्हणून जेव्हा एक रीडिंग होते तेव्हा स्वतःला तपासणीसाठी आहे ना की त्याच्यात आपण हाय मारलो तर आपला पेपर निघेल अशातलं नाही आहे. या कमी जर आपला पेपर निघणार नाही अशातलंही काही नाही. कोणती पुस्तके वाचावी या वापरू या जास्त पुस्तके की कमी पुस्तके. कोणती पुस्तके वाचावं या कोणती नाही वाचावी त्या किती पुस्तके बघा. पुस्तकाच्या नादात पडूच नका. आजकाल मार्केटमध्ये लाखोच्या संख्येने नोट्स उपलब्ध आहेत. ते नोट्स कोणत्याही एका चांगल्या मास्टरचे घेऊन घ्यायचे. एनसीईआरटी तुम्ही वाचलं आहे सुरुवातीला त्याच्यासोबत एक जरी स्टँडर्ड बुक पकडलं तुम्ही तरी इनफ. फक्त त्याला 10 वेळ वाचा. आणि सपोज हे स्टँडर्ड बुक वाचल्यानंतर जर तुमच्या 3 रीडिंग झाल्या तर पेपर येईपर्यंत जवळजवळ तुमच्या आणखी 5 रीडिंग झाल्या पाहिजे. म्हणजे पेपर होईपर्यंत या पेपरच्या लास्ट दिवसापर्यंत जवळजवळ तुमच्या 7 जर वेळ रिव्हिजन झाले असेल तर तुम्ही एक्झाम क्वालिफाय करण्याच्या मार्गावर आहे असं समजायचं. ठीक आहे. म्हणून कमीत कमी 7 रीडिंग रिव्हिजन झाल्या पाहिजे आणि काय म्हणूया कमीत कमी 3दा वाचून झालं पाहिजे तुमचं. आता म्हणा की सर 7 वेळा रिव्हिजन सिरियसली हे शक्य आहे भाई आहे ना. आता कसं जेव्हा तू एखादी नोट्स आणला त्याला काढल्यानंतर तू तुझ्या पॉइंट मध्ये बनव ना. स्वतःच्या पॉइंट मध्ये पण काही नोट्स बनवल्या जातात ना. नेहमी काय मास्तरावरच डिपेंड राहायचं का. आपण कशासाठी आपण मेहनतच करायची नाही बिलकुल जसं आणि तसं रटायचं तसं नाही होत मित्रा. पहिली रिडिंग जेव्हा तू वाचशील तेव्हा तुला समजेल की काय म्हणते विषयाचं नेमकं कनेक्शन काय आहे. तो आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करताय आपल्याला त्याच्यावर अनालिसिस करावं लागेल. त्याच्यानंतर तू नोट्स वाच आणि त्याच नोट्स मधून आणखी शॉर्ट ट्रिक काढ जेणेकरून तुझा जेव्हा पेपर राहील पेपरच्या 1 हप्त्या आधी 1 वीक आधी तुझं काय म्हणते टेस्ट सिरीज सोबत राहील. त्यासोबत तू हे तुझी रिव्हिजन पण करत राहतील जे तू स्वतः नोट्स काढलाय त्याचे. ठीक आहे. म्हणूनच पुस्तके जास्त न वापरता एकाच पुस्तकाला 10 वेळा वाचले. 10वा सर्वात महत्वाचा डाऊट अभ्यास करताना मोटिवेशन कसे टिकवायचे. याच्यावर माझ्याकडे बोलण्यासाठी खूप काही आहे पण काही महत्वाचं सांगतो तुम्हाला. आजपर्यंत जगातला कित्येक जेवढेही लोक लागलेले आहेत त्यांचंही मोटिवेशन कधीच राहिलं नाही. पण त्यांच्यात एक गोष्ट बहुत महत्वाची होती ती आहे डिसिप्लिन. ठीक आहे. त्यांच्यात डिसिप्लिन होती म्हणून ते लागले. आणि तुमच्यात जर डिसिप्लिन नसेल तर तुम्ही लागू शकत नाही. वाईट वाटणार तर वाटू द्या पण जे सत्य आहे ते सत्य आहे. म्हणून अभ्यास करताना डिसिप्लिन महत्वाचं आहे ना की मोटिवेशन. मोटिवेशन आज आहे उद्या नाही आहे. ठीक आहे. मोटिवेशन येते कधी हे सांगतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही हे डिसिप्लिन काढाल ना ऑटोमॅटिक मोटिवेशन येते. मग एक दिवस जरी तुम्ही अभ्यास नाही केला ना मन आतून असं खातं की जसं वाटतं की यार म्हणजे खूप काही सुटलं आपलं
आपण खूप मागे पडतो. म्हणून डिसिप्लिन राहा. मोटिवेशन आज आहे तर उद्या नाही, म्हणून डिसिप्लिन असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे. सेल्फ स्टडीने एमपीएससी निघेल का? सर्वात मस्त माझा प्रश्न, आवडता प्रश्न. सर्व विद्यार्थी म्हणतात मी सेल्फ स्टडी करताय, मी सेल्फ स्टडी करताय, मी सेल्फ स्टडी करताय. सेल्फ स्टडी करण्यावाले आताही लायब्ररीत जात आहेत ना, आताही अभ्यास करतायत ना, समोरही अभ्यास करतच राहतील. त्यांना माहीतच नाही सेल्फ स्टडी म्हणजे होते काय. त्यांना असं वाटतं एखादी पुस्तक मार्केटमध्ये घेऊन यायचं ना, त्यालाच आपण वाचत बसायचं. जर मनातपर्यंत वाचला ना तरी एक्झाम निघत नाही. सांगतो बघा, सेल्फ स्टडीचं असतं, खूप लोकांनी खूप चुकीचं सांगितलंय. सेल्फ स्टडी म्हणजे काय? तुम्हाला एखादी बुक आहे, एखादी टॉपिक आहे, काय म्हणूयात, एखादी टॉपिक पकडूया कोणता तरी, वैशिष्ट्य. ठीक आहे, संविधानाची वैशिष्ट्य, संविधानाची वैशिष्ट्य हा एक टॉपिक आहे. हा टॉपिक आहे. आता तुम्हाला याच्यावर वाचायचं आहे. तुमच्याकडे एक पुस्तक आहे 500 पेजेसचं, संविधानाची वैशिष्ट्य त्याच्यावर त्याने दिलेलं आहे. जवळजवळ 10 ते 12 15 पेजेस दिलेला आहे. आता या 15 पेजेस मधून तुला जर 15 पेजेस वाचून तू खरंच आठवून ठेवू शकशील का? सेल्फ स्टडीनं तुला हेच पुस्तक जवळजवळ 10 वेळ वाचायला लागेल, तेव्हा जाऊन तुला संविधानाची वैशिष्ट्ये आठवून जातील. त्याच्यापेक्षा मूर्खा, मार्केटमध्ये युट्यूबवर इतक्या साऱ्या गोष्टी आजकाल अवेलेबल आहेत. संविधानाची वैशिष्ट्ये टाक, संविधानाची वैशिष्ट्ये टाक, एमपीएससी सर्च कर. त्याच्यात तुला लाखोनं शॉर्ट मध्ये काही गोष्टी येतील ज्या एक्झाम साठी महत्वाच्या आहेत, त्याच केल्या जातात. आणि एखादी विषयाची समज आधी समजून घेणे, त्याच्यानंतर त्याला वाचणे आणि काय म्हणतात वाचून स्वतः मग काय म्हणतात अनालिसिस करणं, त्याला सेल्फ स्टडी म्हटलं जाते. असं होत नाही की तुम्ही एक मार्केटमध्ये पुस्तक आणलं आणि त्याला वाचत बसणं. हे सेल्फ स्टडी जर तुम्ही मरतपर्यंत केला तरी लागत नाही. एक्झामचा पॅटर्न चेंज झालाय, आयोग नेहमी प्रश्न चेंज करतोय, पॅटर्न बदलवतोय. या सर्व गोष्टी समजा, फक्त मनात आलं तसं वागू नका. म्हणूनच सेल्फ स्टडीचा अर्थ कोणी एक चुकीचा पकडतात, ते तसं राहत नाही. जर तुम्ही यावरून अभ्यास करत बसले तसं होत नाही. म्हणून कोणताही विषय जर पकडायच्या आधी त्याची समज नसेल तर पहिले जा युट्यूबवर, एखादी लेक्चर पहा कोणत्याही चांगल्या याच्यावर सरांचं, त्याच्यानंतर त्या सब्जेक्टला या टॉपिकला हात लावा, तेव्हा जाऊन तुम्हाला चांगलं कळेल. त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ स्टडी करा. ठीक आहे, तेव्हा जाऊन तुमचं हे टॉपिक चांगलं क्लिअर होतात, त्याला सेल्फ स्टडी म्हटलं जातं. त्याच्यानंतर एक पुन्हा महत्वाचा टॉपिक आहे, एमपीएससी मध्ये बॅकअप प्लॅन असणं या प्लॅन बी पाहिजे का? मला पर्सनली असं वाटतं की प्लॅन बी पाहिजे. जेव्हा तुम्ही 4 पण नाही म्हणूयात, 4 पण खूप वर्ष होतात मित्रांनो, कमीत कमी 3 वर्ष, कमीत कमी 3 वर्ष डेडिकेटली जर तुम्ही अभ्यास करत आहे, ना जॉब करताय ना काही इतर गोष्टी करताय, फक्त अभ्यास करताय, तर तेव्हा प्लॅन बी ची आवश्यकता नाहीये पहिले 3 वर्ष. पण त्याच्यानंतर जरी तुम्ही लागत नसणार, या 4 मार्कांना असणार, तर प्लॅन बी ची आवश्यकता नाहीये. पण त्याच्यापेक्षा जास्त मार्कांना जात असणार तर प्लॅन बी असणं खूप महत्वाचं आहे. खूप लोक म्हणतात जिद्द सोडू नका रे, आज व उद्या लागेल. पण टाइमानुसार जे मुलांना प्रेशर येतं, मुलींची गोष्ट करत नाही मी खास करून, मुलींचं ठीक आहे, मुलींना कधी कधी होतं, पण मुलीं पण ऍक्सेप्ट आहेत त्या गोष्टी. टाइमानंतर जे माणसाच्या डोक्यावर प्रेशर येतं ते कधी कधी हँडल होत नाही. म्हणून प्लॅन बी असणं खूप महत्वाचं आहे. पण 3-4 वर्षानंतर डेडिकेटली अभ्यास करून झाल्यानंतर, त्याच्या पहिले प्लॅन बी ची आवश्यकता नाहीये. पूर्ण फोकस आपल्या एक्झामवरच ठेवायचा. त्याच्यानंतर 13वा महत्वाचा एक सिमिलर प्रश्न, पुण्याला जाणे गरजेचं आहे का? हे मी म्हणणार असतो कोविडच्या पहिले जा या शब्दात बोललो असतो. आता गरज नाहीये. आता डिजिटली एवढे प्लॅटफॉर्म उभे आहेत, पण खूप लोक असे आहेत की कितीही वेळ दिला त्यांना ना, फक्त टाइमपास म्हणून पाहतात, त्याच्यानंतर विसरून जातात.
त्याला जर तुम्ही काय म्हणते डेडिकेशन घेऊन तुमची ग्रॅस्पिंग पॉवर खूप चांगली असेल आणि तुम्ही डिसिप्लिननी अभ्यास करून जर करत असणार तर इथे पुण्याला जाण्याची गरज नाहीये, तुम्ही घरच्या घरी करू शकता आरामात. फक्त एखादी चांगले क्लासेस घ्यायचे, 1 वर्ष त्याच्यावर सुरळीत अभ्यास करायचा, त्याचे नोट्स काढायचे, मग काय म्हणजे सेल्फ स्टडी करायचं. तेव्हा जाऊन पुण्याला जाण्याची गरज नाहीये, घरी बसल्या बसल्या तुम्ही अभ्यास करू शकता. क्लासेस लावले पाहिजे का? गरज तर नाहीये, कारण की युट्यूबवर तुम्ही कोणताही आजकाल एवढं डिजिटल झालेलं आहे की कोणताही असो, कोणताही टॉपिक जरी तुम्ही टाकला युट्यूबवर आरामात मिळतो रे, आरामात. फरक मला काय म्हणायचं माहित आहे का, कोणता सर किती चांगला आहे, कोणता सर कोणीच वाईट नाहीये, सर्वजण छानच शिकवतात. तुम्ही कोणत्या नजरेने बघताय, तुमची ग्रास्पिंग पॉवर या तुमचं काय म्हणते माइंडसेट किती पद्धतीने डेव्हलप होऊ नये त्या गोष्टीला पकडण्याचं, हे खूप महत्वाचं आहे. त्याचा क्लासेस सर्वांचे बेस्ट आहे, कोणीच वाईट नाहीये शिकवणेवाला. सर्वात लास्ट आणि सर्वात महत्वाचा प्रश्न की एक्झाम 3 महिन्यात क्रॅक होते का? जर तुम्ही अभ्यास करत असणार कंटिन्यू 3-4 वर्ष झाले तर 3 महिन्यात आरामात क्रॅक होते. आणि जर तुम्ही सुरुवातच 3 महिने आधी करत आहे तर चमत्कार घडत नाही कधी. मेहनतीनेच चमत्कार होतात, मेहनत नाही तर चमत्कार नाही. म्हणून खोटं आश्वासन देत नाही, करू शकते याच्यात आहे 70-30 चान्सेस. 70% चान्सेस कधी कधी लागतात, पण अशा विद्यार्थ्यांचे जे मी काही व्हिडिओज बनवले आहे एमपीएससी वर, ते टॉपिक चांगले कव्हर करतील. पीवायक्यू लावतील. ठीक आहे, हे 2 गोष्टी अँड मॉक देतील, मॉक टेस्ट. ह्या 3 गोष्टी जर ते नियमित 3 महिने रेग्युलर प्लस कंटिन्युटी अभ्यास करतील, ठीक आहे, आणि डिसिप्लिन राहतील. डिसिप्लिन मध्ये म्हणजे रोज 8 तास अभ्यास करायचा आहे तर 8 तासच करायचं. आणि 3 महिने असल्यामुळे रोज या वीकली रिव्हिजन प्लस 1 आवर ऍड जॉब न करता जर ह्या गोष्टी जर नियमित फॉलो करतील तर 70% चान्सेस आहे की त्याचं प्रिलिम्स आरामात निघेल. जर एवढं तो जर चांगला केला तर वरून स्टुडंट थोडस जर त्याची ग्रास्पिंग पॉवर आणि फोकस जर चांगला असेल तरी तो आरामात 3 महिन्यातही क्रॅक करू शकते एक्झाम. पण ह्या सर्व गोष्टी जर मॅनेज केलं चांगल्या पद्धतीने तर. नाहीतर तुम्हाला माहित आहे मागच्या 5-10 वर्षापासूनही घासणारे आहेत, पुण्यातून घासणारे आहेतच विद्यार्थी. ह्या सर्व गोष्टी जर खूप मुलांना डाऊट असतात म्हणून आपण आज डाऊट सेशन घेतला. लगेचच काही दिवसानंतर आपण स्ट्रॅटेजी सेशन घेणारच आहोत की 60+ मार्क कसे आणायचे. म्हणूनच थँक्यू तुमचं एवढा वेळ व्हिडिओ बघितलं. आणि मला नक्की सांगा कमेंट्स मध्ये की तुमच्या आणखी काही डाऊट्स आहेत का, जेणेकरून मी चांगल्या याच्यावर काही आणखी पुन्हा तुम्हाला देऊ शकेल. कारण की खूप मुलांना डाऊट येत असतात, म्हणून हे घेणं खूप महत्वाचं असतं. आणि पेपर येत आहे तर थोडं चला आता थोडस तरी काय म्हणते डिसिप्लिनने अभ्यास करा. मी घेऊन येणार आहे 2-3 टॉपिक असे ज्याच्यावर आपल्याला तुम्हाला खूप फायदा भेटू शकेल. जसं की टाइम मॅनेजमेंट, एक्झाम मध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, ठीक आहे. दुसरं स्ट्रॅटेजी सेशन, स्ट्रॅटेजी 60+ मार्क्सची, ठीक आहे. हे 2 घेऊनच येणार आहे मी लवकरच. आणखी टाइम टेबल, एक टाइम टेबल कसा बनवायचा म्हणजे कसा फॉलो करायचा प्रत्येक ऍक्च्युली 3 महिने आहेत एक्झाम साठी, तर तुम्ही कसं प्रिपेअर कराल तर चांगलं मार्क्स मिळू शकतात त्याच्याबद्दल. ठीक आहे, या 2-3 गोष्टी आहेत मी घेऊन येणार आहे लवकरच. तर करा मित्रांनो, अभ्यास करा, चांगला अभ्यास करा, पेपर खूप जवळ येत आहे. ठीक आहे, पण हे आठवण ठेवा, याच्यात जर तुमचे काही डाऊट असतील
यासमोर पण असे काही डाऊट येत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. चला भेटूया. बाय.